नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. पाहू शकता मी रिक्षामध्ये आम्ही जात आहोत. मी टिटवाळ्यावरून आले घरी, सर्व कामं आवरली आणि पटकन आम्ही निघालो कुठेतरी जाण्यासाठी, शिवरात्रीसाठी स्पेशली. व्हॅलेंटाईनच्या दुसऱ्या दिवशी शिवरात्र होती, तर त्यानिमित्ताने आम्ही निघलो. आणि आमच्या इथे हिरा घाटला खूपच छान अशी जत्रा भरते. महाशिवरात्रीची एक दिवस आधी रात्री 14 तारखेला, 15ला जत्रा असते तर 14लाच रात्री भरते. पाहू शकता मी या जत्रेला खूप मिस केलं. 2 वर्ष मी आणि माझे मिस्टर आम्ही जात होतो. यावर्षी देविकाला घेऊन जायचं तर मागच्या वर्षी ती 1च महिन्याची होती, म्हणून नाही जाऊ शकलो. तर आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला जायचं होतं खूप चांगल्या ठिकाणी, तर त्याच्यासाठी आम्ही ते मिस केलं. मी खूप एन्जॉय करते पाहू शकता जाण्यासाठी. आम्ही विठ्ठलवाडी स्टँडला गेलो, बस स्टँडला. तिथे आम्हाला भेटली नाही बस. ते म्हणले 5 वाजता आहे. तर आम्ही देवाला निघाल्याच्यानंतर घरी वापस जाऊ नाही शकत आपण, तर आम्ही स्टेशनला गेलो. स्टेशनवरून रेल्वेने कल्याणवरून आणि निघालो. नंतर पुढे आम्ही पुन्हा बस स्टँडला पोहोचलो. तिथून आम्ही परत एक बस चेंज केली. पाहू शकता हे आम्ही पुन्हा बस स्टँडला पोहोचलेलो आहोत. रिक्षा केली होती आणि पोहोचलो. तिथून परत आम्ही दुसरी रिक्षा घेतली आणि तिथून पुढे आम्ही वाईला निघालो. तर सकाळी 4 वाजलेले होते आम्हाला. आम्ही 12 वाजता निघलो होतो, 4 वाजता आम्ही पुन्हा बस स्टँडवरून निघलो वाईला जाण्यासाठी. वाईला आम्ही 6 वाजता पोहोचलो आणि तिथून पुढे 7:30-8च्या दरम्यान आम्ही आपल्या मांडरदेवी काळूबाई देवस्थानावरती आम्ही पोहोचलो. तिथे आम्ही महाशिवरात्र सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. स्पेशली आपल्या पार्वती मातेचं स्वरूप आहे काळूबाई. काळूबाई कोणाची कुलदेवी आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पाहू शकता खूप उंचावर आहे ते. जे गेलेले आहेत त्यांना माहिती, जे नाही गेले ते ब्लॉग बघून समजून जातील किती उंचावर आहे म्हणून. तर मी दमले होते लाडूबाईला घेऊन, तर सासूबाईंकडे दिलं होतं, बॅग मी घेतली होती आणि नंतर आम्ही फ्रेश होऊन तयार होऊन निघालो आपल्या मांडरदेवी काळूबाईच्या दर्शनासाठी. जास्त गर्दी नव्हती, पण सकाळची थंडी खूप होती आणि नंतर जसं जसं दिवस पुढे ढकलत होता तसं तसं थंडी कमी झाली आणि गरम व्हायला चालू झालं. आणि ह्या मॅडम बघा, यांना दूध प्यायचं नव्हतं, बॉटल पकडलेली होती पहिले, तर नाटक करत होती दूध पिण्याचं. आणि माझ्या सासूबाई प्रत्येक वेळा आम्ही काळूबाईला गेल्यावर 5 ते 10 शिड्या गुडघ्यांवरती चढतात. हे एक भक्तीचं म्हणतात ना, भक्ती असते एखादी ती. आणि ह्या अशा पडतायत लाडूबाई आपल्या, ऐकत नाही ती. आणि ती घागरा चोली घातल्यामुळे तिला जास्त करून चालताच येत नव्हतं. किती वर केला तो परत खाली यायचा. हा तिचा 1 महिन्याची ती तेव्हा घेतलेला ड्रेस आहे, तो तिला अजूनही होतो. याच्यावरून तुम्ही समजू शकता की तिची तब्येतच बनत नाही म्हणून. मी पण लुकडी, माझे मिस्टर पण आणि तीही माझ्या सासूबाई. पाहू शकता ह्या दोघींची कशी मस्ती पण चालू आहे. मस्ती करत करत त्या पायऱ्या चढत आहेत. मी बोलले मी तिला घेऊन जाते पुढे, तर त्या म्हणाल्या नाही, तिला सर्व सीड्या चढायला लावायची. एकही सीडी आम्ही तिला उचलून घेतलं नाही. सर्व सीड्या ती स्वतः चढत आली. पाहू शकता पहिले गुडघ्यावर, नंतर नॉर्मली जसं आपण चढतो. आणि इथेही पाहू शकता मी सामान घेऊन पुढे जात आहे, त्या दोघी मागून येत आहेत. कोणाकोणाची कुलदेवी आहे प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमची मस्ती वगैरे चालू आहे. आणि आता काळूबाई देवस्थानावरती डेव्हलपमेंट खूप झालेलं आहे. पहिले वरती मंदिराजवळ दुकाने नव्हती, पण आता तिथेही दुकाने आहेत. शनिवारी आम्ही मंदिरात जाण्याचं विसरलो होतो. प्रत्येक शनिवारी माझ्या सासूबाई जातात आणि इकडे येण्याच्या घाईघाईमध्ये आम्ही विसरलो. तिथे आम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन माफी मागितली, पाया वगैरे पडलो आणि तिथून पुढे आम्ही दर्शनाला निघालो. निघाल्याच्या नंतर त्यांचं काही दोघींचं चालूच होतं, यायला तयार नव्हतं, तर मी माझी पुढे निघून गेले. पाहू शकता मंदिर खूपच छान असं तयार झालेलं आहे. पहिलेही खूप छान होतं, आताही खूप छान आहे, पण आता सर्व बनवलेलं आहे. पहिले ह्या ज्या विटा वगैरे लावलेल्या आहेत ब्लॅक अँड व्हाईटमधल्या, ग्रेमधल्या, त्या नव्हत्या इथे. रस्ता खूपच इथलचा थोडासा ओबडधोबड होता. सीड्या सोडता, पायऱ्या सोडता खूपच ओबडधोबड होता, पण आता खूपच छान झालेलं आहे. मागच्या 1-1.5 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे असं ते बांधकाम झालेलं आहे. हा शेडही नव्हता पहिले, ही रांगेत जाण्याची पद्धतही नव्हती. नॉर्मली रांग लागायची, पण त्याच्यामध्ये भांडणं वगैरे व्हायची की हा पुढे गेला तो पुढे गेला. त्याच्यासाठी हे जे बनवलेलं आहे खूपच छान आहे. आणि आम्ही लाईनीमध्ये जाता जाता ही खूप मस्ती केली. मांडरदेवी काळूबाईच्या नावाने आम्ही खूप प्रयत्न केला मंदिरामध्ये शूट करण्याचा. तिथे अलाउड नव्हतं, जर शूटिंग करताना पकडण्यात आलं तर मोबाईल घेतात ते.
काळुबाईवरून निघाल्यावर कोणत्या देवस्थानाला जातो कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये येईल मी कुठे गेले काळुबाईच्या नंतर. आणि कमेंटमध्ये काळुबाईच्या नावाने चांगलं लिहायला विसरू नका. काळुबाई तुमचं रक्षण करू.